आजच माझ्या वाचण्यात एक बातमी आली की गोव्यामध्ये जवळजवळ 1000 कोटीपेक्षा जास्तीचा लँडचा स्कॅम झाला। ज्या प्रॉपर्टीज एखाद्या व्यक्तीच्या मालकीच्याच नव्हत्या त्या विकून टाकल्या परस्पर, आणि हे सगळं संगनमताने झालंय असं कुठेतरी त्या बातमीमध्ये माझ्या वाचण्यात आलं। आता हे सगळं का होतं तर तिथे रेग्युलेटर नाही। आपल्या देशामध्ये रिअल इस्टेटला रेग्युलेटरच नाही। दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम। एक्स्पेशली जमिनीच्या व्यवहारात हमखास अफरातफरी होते, ते आपण सगळ्यांनी बघितले। आणि जवळपास असं मानलं जातं की भारतातला प्रत्येक तिसरा माणूस कुठल्या तरी जमिनीच्या व्यवहारात गुरफटलेला आहे, अडकलेला आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी लिटिगेशन चालू आहे। अनफॉर्च्युनेटली दिस इज ट्रू, आणि ह्याचं मूळ कारण म्हणजे इथे रेग्युलेटर नाही। आणि लोकांना वाटतं म्युच्युअल फंड रिस्की आहेत, पण तिथे रेग्युलेटर आहे। तुम्ही जेवढे दिवस जमीन घेऊन शांत बसता तेवढे दिवस म्युच्युअल फंडमध्ये शांत बसा, तुमचे पैसे बुडणार नाहीत। परस्पर तुमच्या नावाने कोणीही असे खोटे सातबारे बनवून काहीच करू शकत नाही, कारण म्युच्युअल फंडमध्ये युनिट्स आर हेल्ड टू अ ट्रस्ट आणि विच इज व्हेरी व्हेरी सेफ। 60 वर्षात एकही फ्रॉड नाही। रिअल इस्टेटमध्ये सातत्याने फ्रॉड, सातत्याने लिटिगेशन्स। तुम्हीच कम्पेअर करा। तुमचा जर मेहनतीचा पैसा तुम्हाला वाचवायचा असेल तर अशाच ठिकाणी गुंतवणूक करा जिथे प्रॉपर रेग्युलेटर आहे, नाहीतर तुमचा मेहनतीचा पैसा तुमच्या खिशातनं बाहेर जायला फार वेळ लागणार नाही। आत्ताच जागे व्हा, म्युच्युअल फंड बद्दल माहिती घ्या आणि मग सूज्ञ माणसाप्रमाणे गुंतवणूक करा। फक्त जमिनीच्या मागे पळू नका, कारण नंतर तुम्हाला कायद्याच्या मागे पळावं लागेल आणि तुमचा किस्सा रिकामा होईल। विचार करा, पैसा तुमचा आहे, निर्णय तुमचा। आय हॅव बिकम रिच बाय इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड्स। आय कॅन मेक यू रिच बाय इन्व्हेस्टिंग इन म्युच्युअल फंड। दुसरा मार्ग मला येत नाही, त्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलणार। धन्यवाद।